शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपल्या मातीचा वारसा या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, मी काही दिवसापूर्वी माझ्या शेतातील बाजरीचा व्हिडिओ या ठिकाणी माझ्या चॅनलवरती टाकला होता. मित्रांनो, त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आपण कशाप्रकारे बाजरीची काळजी घेऊ शकतो. त्यामध्ये बाजरीला पाणी देणं असेल किंवा यामध्ये खताचा वापर असेल आणि त्याचसोबत बाजरीचं पाणी दिल्याने काय फायदा होतो याविषयी मी मागचा व्हिडिओ बनवला होता. तर मित्रांनो, पाहू शकता त्याच शेतातील बाजरीचे आता या ठिकाणी मळणी यंत्राद्वारे मळणी करणे सुरू आहे. तर मित्रांनो, यावेळी बाजरीची मळणी करत असताना बाजरीची क्वालिटी अतिशय छान आहे. प्रत्येक वर्षीपेक्षा यावर्षीची बाजरी काही वेगळीच आहे, कारण त्याची काही विशेष कारणं आहेत. ज्यावेळेस बाजरीची कणीस भरत होते त्यावेळेस बाजरीला पाणी कमी पडते बहुधा, त्यामुळे काय होते बाजरी ही बारीक जन्मते. पण आम्ही यावेळेस विशेष काळजी घेतली आणि बाजरीला पाण्याचा ताण पडू दिला नाही. त्यामुळे काय झाले, चांगल्या प्रकारे या ठिकाणी कणसाची फुगवण झाली आणि बाजरीसुद्धा पाहू शकता अतिशय चकाकी आणि चमकदार बाजरी आणि ठोकर बाजरी या ठिकाणी जन्माली आहे. तर मित्रांनो, बाजरीची कापणी ही आम्ही काय करतो, मागच्या वर्षी मी प्रयोग केला होता. त्यावेळेस मी बाजरीची डायरेक्ट बुडापासून कापणी न करता मी फक्त बाजरीचे वरचे कणस या ठिकाणी कापून घेतले होते आणि वरचे कणस कापून झाल्यानंतर काही दिवसानंतर मी डायरेक्ट याच्यामध्ये रोटावेटर फिरवला होता. तर मित्रांनो, यामध्ये अशा उभ्या बाजरीवरती रोटावेटर फिरवल्याने याचे फायदे काय होतात, तर याचा मुख्य फायदा म्हणजे आपल्या पुढच्या पिकासाठी हे बाजरीचं पीक आपलं एक हिरवळीचं खत म्हणून या ठिकाणी काम करतं. पाहू शकता या ठिकाणी कशाप्रकारे मी रोटा फिरवल्यानंतर या बाजरीच्या कडब्याचे या ठिकाणी अतिशय छान असे बारीक बुकटा झाला आहे. आता यावरती वाळून दिल्यानंतर काही दिवसांनी आणखी एकदा रोटावेटर मारून याची पूर्णपणे या ठिकाणी आपण जमिनीमध्ये गाडू. हे अशा प्रकारे रोटावेटरच्या सहाय्याने जमिनीमध्ये गाडल्यामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब या ठिकाणी सुधारतो. तर मित्रांनो, मला या पूर्ण 15 गुंठ्यामध्ये या ठिकाणी जवळपास 5.5 क्विंटल म्हणजे 11 गोणे या ठिकाणी उत्पन्न झाले आहे. तर उत्पन्न कसे झाले आहे मला मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा.